वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की तुम्ही म्हटलं होतं की पसंतीक्रम संदर्भात जे आहे एक व्हिडिओ बनवायचा होता आणि पसंतीक्रम संदर्भात कशा प्रकारे स्ट्रॅटेजी वापरायची, आपण कशा प्रकारे आपण व्यवस्थित योग्य पसंतीक्रम दिले तर आपली निवड होऊ शकते. आता ज्या विद्यार्थ्यांचे स्कोअर खूप कमी आहे, ॲव्हरेज स्कोअर आहे, खूप कमी स्कोअर आहे आणि ज्यांचं TT1 TT2 पास आहे, किंवा मग ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार, ठीक आहे, या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ खूप मदत होईल या व्हिडिओची. आणि जर या व्हिडिओमधल्या काही टिप्स जर तुम्ही वापरल्या तर शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते की तुमचा नंबरसुद्धा लागू शकतो. ठीक आहे, या व्हिडिओमधल्या माझा पर्सनल वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही या व्हिडिओला फक्त ॲज अ गायडन्स म्हणून घ्या. म्हणजे थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगेल त्या सर्व अभ्यासधारकांसाठी आहे, तर तुम्ही त्यातल्या काही गोष्टी तुमच्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि त्या गोष्टीनुसार तुम्ही पसंतीक्रम द्यावे आणि जेणेकरून तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. त्यातली काही स्ट्रॅटेजी तुम्हाला मदत करू शकते. ठीक आहे, तर आता जे आहे सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईड्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा सर्व व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. मागचे जे व्हिडिओ आहेत ते चॅनलवर जे आहे तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता, ते खूप महत्त्वाचे आहेत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्याला पसंतीक्रम योग्य आणि व्यवस्थित द्यायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर सगळ्यात अगोदर पहिले काय करायचं बघा. ज्यावेळेस जाहिराती पवित्र पोर्टलवर येतात तर आपल्याला आपलं जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही जिथे तुम्ही एलिजिबल आहात किंवा पात्र आहात त्या सर्व जागा तुम्हाला दिसतात. हा पहिला पॉझिटिव्ह पॉईंट आहे पवित्र पोर्टलचा, की तुम्हाला आस्थापना सर्व दिसणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की मला किती आस्थापना दिसतील किंवा मला किती जाहिराती दिसतील, तर तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचं ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, DED आहे, BEd आहे, TT1 आहे, TT2 आहे, तर जिथे तुम्ही ॲप्लिकेबल आहात किंवा जिथे तुम्ही एलिजिबल आहात, वर्ग 1 ते 5 साठी सुद्धा DED असल्यामुळं तुम्ही एलिजिबल आहात, TT पेपर 1 असल्यामुळं, वर्ग 6 ते 8 साठी सुद्धा आहात, वर्ग 9 ते 10 साठी सुद्धा आहात आणि 11-12 साठी सुद्धा आहात. मग या सगळ्या जागा तुम्हाला दाखवल्या जाणार आहे. पण मग तुम्हाला आता या सगळ्या जागा दाखवल्या, हा तर झाला पॉझिटिव्ह पॉईंट की तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार. आता हे मी सगळ्यांना वेगवेगळं सांगू शकत नाही, तुम्ही तुमचं ठरवू शकता. समजा माझं क्वालिफिकेशन जसं असेल, ज्या ठिकाणी मी एलिजिबल असणार त्याच जागा मला दिसणार, कळलं. पण मला त्या सर्व जागा दिसणार, जिथे मी एलिजिबल आहे किंवा जिथे मी पात्र आहे त्या कोणतीच जागा सुटणार नाही, सगळ्या जागा मला दिसणार. हा झाला पॉझिटिव्ह पॉईंट. आता करायचं काय आहे ते सांगतो. आता तुम्हाला जाहिराती तर सर्व दिसणार. तुमच्याजवळ पसंतीक्रम किती आहे, आपल्याजवळ पसंतीक्रम फक्त विदाऊटसाठी 50 आहे आणि विथसाठी 50 आहे. आता त्या विदाऊटच्या 50चा फायदा कसा घ्यायचा आणि विथच्या 50चा फायदा कसा घ्यायचा ते सांगतो. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला त्या दिवशी एक गोष्ट सांगितली होती किंवा तुम्हाला मागे एक व्हिडिओमध्ये एका गोष्ट सांगितली, तुम्हाला ते लक्षात असेल कदाचित किंवा नसेलही. तर पहिली स्ट्रॅटेजी ही आहे की तुम्ही अगोदर पहिल्या जाहिराती बघून घ्या, कोणकोणत्या जाहिराती आलेल्या आहे विदाऊटसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, जेवढ्या जाहिराती असतील त्या सगळ्या जाहिराती व्यवस्थित काळजीपूर्वक अगोदर बघा. ठीक आहे, घाई करायची नाही पसंतीक्रम देताना, चुकूनही घाई करायची नाही. शेवटचा टप्पा आहे शिक्षक भरतीचा, त्याच्यामुळे योग्य पसंतीक्रम देणं खूप आवश्यक आहे. आता तुमचा जो स्कोअर आहे, तुमचा स्कोअर समजा ॲव्हरेज असेल किंवा तुमचा स्कोअर जास्तही असेल किंवा कमीही असेल, तर मग त्यावेळेस काय करायचं, आपण कोणकोणत्या ठिकाणी आपण एलिजिबल आहोत त्या जागा तर सगळ्या आपल्याला दिसल्या. पण मग सगळे 3-4 गोष्टी महत्त्वाच्या बघायच्या. एक, सगळ्यात अगोदर कोणत्या ठिकाणी आपल्या कास्टसाठी कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त आहेत ते बघायचं अगोदर. आता ते कशाचे असू शकतं, समजा मी मॅथ्स सायन्स आहे, तुम्ही मॅथ्स सायन्सची जागा बघेल कुठे जास्त आहे. तुम्ही DEDचे आहे तर DEDची जागा बघा. तुम्ही भाषा विषयाचे आहे तर भाषा विषयाचे बघा. तुम्ही उर्दू मिडियमचे आहे तर उर्दू मिडियमची जागा बघा. तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहे तर इंग्लिश मिडियमच्या बघा. तुम्ही 11वी-12वीसाठी प्रयत्न करताय तर 11वी-12वीची जागा बघा कुठे जास्त आहेत विदाऊटचे त्या. ठीक आहे, याच्यानुसार तुम्हाला जे आहे पहिला पॉईंट काय करायचा आहे की तुम्हाला हे बघायचं आहे की जास्तीत जास्त व्हॅकन्सीज नेमक्या अवेलेबल कुठे आहेत. ठीक आहे, पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय करायचं, तुम्हाला त्यातून तुम्हाला हे नाही बघायचं की जास्तीत जास्त व्हॅकन्सी तिथे आहेत तर मग तिथंच मला पसंतीक्रम द्यायची आणि त्या सोडून द्यायच्या असे सुद्धा करायचं नाही. दुसरा पॉईंट सांगतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे करा की अशी कोणत्या जागा आहेत की जिथे उमेदवार पसंतीक्रम कमी देतील आणि जिथे उमेदवार जाण्यासाठी इच्छुक नाही आहेत. ठीक आहे, या सुद्धा जागा ज्या आहेत त्या एका नोटपॅडवर व्यवस्थित एका साईडला लिहून ठेवा. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमचा जिल्हा आणि तुमच्या जिल्ह्याच्या आसपास असणारे जिल्हे यांच्यासुद्धा जागा किती आहेत त्या सुद्धा ज्या आहेत एका साईडला लिहून घ्या. कारण की तुम्हाला तिथे नोकरी करण्यासाठी जायला वाव असणार आहे. कधी काय होतं की एखादी महिला किंवा पुरुष उमेदवार त्याला सुद्धा जास्त दूर जायचं नसतं. एकुलता एक मुलगा असला किंवा जर समजा एखादी महिला विवाहित असेल तर त्यांना सुद्धा जास्त लांब न जाता जवळच्या जवळ नोकरी हवी असेल तर तुम्ही आसपासचे जिल्हे सुद्धा जे आहेत विचार घेऊ शकता, तिथे किती जागा आहेत किती नाही. ठीक आहे, आता तुम्ही हा पॅटर्न तर ओळखला की कोणकोणत्या ठिकाणी माझ्यासाठी किती जागा रिक्त आहेत. ठीक आहे, जाहिराती पूर्ण बघितल्या. आता तुम्हाला करायचं काय आहे,
तुम्हाला जिथे कॉम्पिटिशन लो आहे, सगळ्यात अगोदर जिथे कॉम्पिटिशन लो आहे तिथे पसंतीक्रम द्यायचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथं व्हॅकन्सी जास्त आहेत तिथे सुद्धा तुम्ही काही पसंतीक्रम द्यायचे. आता तुम्ही पसंतीक्रम 50 आहे तर तुम्ही जिथं व्हॅकन्सी पूर्ण जास्त व्हॅकन्सी आहे तिथंच 50च्या 50 वापरणार का? नाही. आता महाराष्ट्रामध्ये जिल्हे जेवढे आहेत त्या जिल्ह्यानुसार जरी जागा म्हणलं तरी सुद्धा त्या खूप साऱ्या जागा होतात. ठीक आहे, तिथंच तुमचे पसंतीक्रम जास्त जातं. आणि त्याच्यामध्ये अजून जर समजा काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा ज्या शिक्षण संस्थेच्या काही खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा आल्या विदाऊटसाठी, मोठमोठ्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्यासुद्धा जागा आल्या, तर अशा वेळेस तुम्हाला पसंतीक्रम 50 पसंतीक्रम पुरणार नाही. मग तुम्हाला काय करायचं, जे पसंतीक्रम आहे त्याला डिवाईड करायचे. कसं, मला 15 किंवा अगोदरचे जे 10 पसंतीक्रम आहे ती मी जिथं जिथं मला वाटते की बाबा ह्या 10 पसंतीक्रममध्ये मी इथे द्यायला पाहिजे पसंतीक्रम, या जागा मला सोडताच येणार नाही आहे कारण की इथं जास्त स्कोप आहे किंवा इथं जास्त संधी आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती 10 पसंतीक्रम द्यायचे. उरलेले 10 पसंतीक्रम जे आहे ते अशा ठिकाणी द्यायचे की जिथे तुम्ही बेस्ट ऑप्शन किंवा बेस्ट चॉईस असणार आहे तुमच्यासाठी. 10 किंवा 15 चॉईस, ठीक आहे, की जिथे तुम्ही शुअरली लागू शकता किंवा तुम्हाला माहिती की बाबा इथं कोणी जाणार किंवा इथं मला स्ट्रॅटेजी वापरायची माझी आणि या जागेसाठी मला अप्लाय करायचं. ठीक आहे, झाले किती 25 पसंतीक्रम झाले. नंतर काय करायचं, तुम्हाला उरलेले 25 पसंतीक्रममध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की तुमच्या जिल्ह्यानुसार किंवा तुमच्या आसपासची कोणकोणते जिल्हे आहेत किंवा कुठे कुठे व्हॅकन्सीज आहेत तुमच्या मीडियमनुसार, कास्टनुसार, ज्या तिथं मेरिट कमी लागू शकतो त्यानुसार तुम्हाला जे आहेत 15-20 पसंतीक्रम द्यायचे आहेत. आणि नंतर सगळ्यात शेवटचे जे पसंतीक्रम आहेत ते तुम्हाला अशा ठिकाणी द्यायचे आहेत की जिथं जे आहेत तुमची निवड होण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे किंवा तुम्ही अगोदरच्या 3 कॅटेगरीमध्ये नाही बसले तरी सुद्धा तुम्हाला चौथ्या वेळेस जे आहे तुमचा नंबर शक्यतो शिक्षक भरतीमध्ये लागलाच पाहिजे आणि तुम्ही तशा ठिकाणीच पसंतीक्रम द्यायचे. ठीक आहे, आता कळालं नसेल तर थोडक्यात सांगतो. उदाहरणार्थ समजा जागा ज्या येतात त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या येतात, मग तुम्ही विदाऊटला 50 देणार, विथला 50 देणार. मी विथ इंटरव्ह्यूची गोष्ट करत नाही, हाच पॅटर्न लागू होतो विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा. पण विथ इंटरव्ह्यूमध्ये कधी कधी डोनेशन मागतात, मग त्याच्यामुळे काय करतं आपण, काय करायचं, विदाऊट डोनेशनच्या सुद्धा संस्था असतात त्यालाच पसंतीक्रम जास्त देण्याचा प्रयत्न करायचा. तर माझं विदाऊटवर का फोकस आहे, कारण की तुम्ही पहिले विदाऊटला टार्गेट करा. विदाऊटला काय करायचं की जिथे जिथे तुम्हाला मी सांगितलं की बाबा तुम्ही या गोष्टी फॉलो करा आणि यानुसार पसंतीक्रम द्या. आता मला सांगायचं काय, अजून एक गोष्ट महत्त्वाची ती सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला काय म्हणलं, मागचे जे 10-15 पसंतीक्रम होते ते कसे द्यायचे, जिथे तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. उदाहरणार्थ समजा बघा, आता 2022च्या भरतीचं एक उदाहरण घेऊया आपण. सर्व उमेदवारांना पसंतीक्रम आले ते सगळेच आले विदाऊटचे. कोणकोणते बघा, आता त्याच्यात काय काय होतं, त्याच्यात जिल्हा परिषदा सगळ्या होत्या, मनपा होत्या, नपा होत्या, पुन्हा खाजगी शैक्षणिक संस्था होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित. मग ज्या खाजगी शैक्षणिक संस्था असतात पण मग तिथे उमेदवार जात नाहीत शक्यतो, ते काय करतात, जिल्हा परिषदेला देतात, महानगरपालिका, नगरपालिकेला देतात. आणि असल्या तर समजा मोठ्या 2-3 संस्था ज्या आहेत, मोठमोठ्या आहेत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, शिवाजी शिक्षण संस्था किंवा वेगवेगळ्या, तर त्यांना ते पसंतीक्रम देतात. ते शक्यतो खाजगीमध्ये पडत नाही. तर मग तुम्ही काय करायचं, खाजगीच्या ज्या जागा असतात विदाऊटसाठी किंवा विथसाठी ज्या जागा येतील खाजगीच्या, तिथे सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त ट्राय करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ज्यांचा स्कोर खूपच कमी आहे मग ते अशा ठिकाणी लागले नाही, विदाऊटसाठी नाही लागले तरी सुद्धा ते विथमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि असं नाही की विथमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला डोनेशन मागतात. पवित्र पोर्टल थ्रू जर तुम्ही चालले तर डोनेशन तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही आणि ते नियमामध्ये सुद्धा बसत नाही. त्याच्यामुळे जे आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि अशा पद्धतीचा जर तुम्ही पॅटर्न विदाऊटसाठी सुद्धा वापरला आणि विथसाठी सुद्धा वापरला, या दोन्ही गोष्टी, तर तुम्हाला जे आहे बेस्ट स्ट्रॅटेजी ठरू शकता तुम्ही. आणि याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू शकतो अजून एक, कोणता, की कशा पद्धतीने जागा आल्यानंतर, आता तो जागा अजून आल्या नाही पण जागा ज्यावेळेस येतील तर त्यावेळेस कोणकोणत्या ठिकाणी कशा कशा जागा रिक्त आहेत आणि कोणत्या मिडियमचे किती आहे, उर्दू मिडियमला किती आहे, इंग्लिश मिडियमला किती आहे, 1 ते 5 किती आहे, 6 ते 8 किती आहे, 9 ते 10 किती आहे, 11-12 किती आहे. तर त्यानुसार सुद्धा आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवता येते. तुम्ही आतापासून बेस्ट प्लॅनिंग करा आणि बेस्ट स्ट्रॅटेजी वापरा, तरच तुमची निवड जी आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये होऊ शकते. म्हणजे आणि तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करून सांगतो, प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट जे आहे यावर्षी तुम्हाला वेगळं दिसायला पाहायला मिळेल. सांगतो त्याच्यामागचं कारण काय, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा वेगवेगळ्या असणार आणि 50 पसंतीक्रम 50च आहे. त्याच्यामुळे जे आहे काही जिल्ह्यामध्ये मेरिट थोडा वाढू शकतो, काही जिल्ह्यामध्ये मेरिट थोडा कमी होऊ शकतो. आणि हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, प्रत्येक जात प्रवर्ग किंवा प्रत्येक कास्टचा मेरिट वेगळा लागतो, मीडियमचा वेगळा लागतो, सब्जेक्टचा वेगळा लागतो, नंतर कॅटेगरी किंवा ते जे आहे त्याचा वेगळा लागतो, नंतर क्लासनुसार वेगळा लागतो आणि नंतर विशेष म्हणजे यावर्षी डिस्ट्रिक्टनुसार सुद्धा मेरिट जो आहे तो वेगळा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी करा. आणि तुम्हाला काही अडचण असेल अजूनही तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.